उद्दिष्टे कोणती नेमकी आणि कोणत्या उद्दिष्टावर आधारित आपली अभ्यास पद्धती, अध्यापन पद्धती असावी किंवा शैक्षणिक अनुभव द्यावेत याबाबत खूप मतभिन्नता निर्माण झाली आणि त्यातूनच वर्गीकरणाची सुरुवात, शैक्षणिक उद्दिष्टांच्या वर्गीकरणाची सुरुवात झाली। तत्पूर्वी उद्दिष्टांचा विचार करता उद्दिष्टे साधारणतः 2-3 पद्धतीने वर्गीकृत केलं जात असे। एक तर उद्दिष्ट हे स्पष्टतेनुसार त्याचं वर्गीकरण केलं जात असे, एक तर सामान्य उद्दिष्टे आणि विशिष्ट उद्दिष्टे। दुसरा एक प्रकार त्याच्यामध्ये होता कालानुसार उद्दिष्टाचं वर्गीकरण केलं जात होतं, तात्कालिक उद्दिष्टे आणि दूरगामी उद्दिष्टे। अशा प्रकारचं वर्गीकरण आधीच्या कालखंडामध्ये केलं जात होतं, परंतु त्या उद्दिष्टाचे वर्गीकरण हे सर्वसामान्यपणे केलं जात होतं। परंतु ज्यावेळेस शिक्षण क्षेत्रामध्ये उद्दिष्टाच्या वर्गीकरणाची आवश्यकता भासली तेव्हा सर्वात प्रथम डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी शैक्षणिक उद्दिष्टाचं वर्गीकरण करायचं